ह्या सगळ्या आयुष्यांना काहीही नव्हता अर्थ. या हातांना नव्हतं कुठलंही काम. होती फक्त अवहेलनेची धग. तिचे चटके खात वाट्याला आलेलं करुण दयनीय एकाकी जगणं. एका देवदूताचा स्पर्श झाला आणि उमललं चेहऱ्यावर निखळ हसू. मनामनांना मिळाला निवाऱ्याचा आरोसा. हातांना मिळालं काम, आत्मसन्मान देणार. ह्या जातीवंत अभय साधकाच्या आकाश वेड्या प्रयत्नांनी, अपरंपार जिद्दीनं प्रत्यक्षातच उतरवलं एक जगावेगळं स्वप्न. असंख्य कुष्ठरोग्यांच्या अंधार आयुष्यात आत्मनिर्भरतेचा प्रकाश आणला या देवदूताने. आनंदाचा प्रकाश लोळ वाटत सुटले बाबा आमटे. आणि सुरू झाला एका मुलखा वेगळ्या कुटुंबाचा लोकविलक्षण संसार. या कामात पडल्यानंतर माझी सावली माझ्यावर यायला थरथर कापत होती. त्या काळात ताईची भीती अखंड ढालीसारखी माझ्या समोर उभी राहिली. ओस आडोशात केले पापण्यांचे रिक्त प्याले. मीच यावे डावणाऱ्या माझी छायेस भ्याले. भोवती होते घृणेचे ते थवे घोंघावणारे. संपले होते निवारे, बंद होती सर्वदारे, बंद होती सर्वदारे. वाडगे घेऊन हाती जिद्द प्राणांची निघाली. घाबरी करुणा जगाची लांबुनीच तकोर घाली. माझी या रक्तास वेयन चालली माझी लढाई. माझी या रक्तास वेयन चालली माझी लढाई. दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही, आसवांना वेळ नाही. बाबा आमटे यांच्या लोकविलक्षण जीवनाला साथ देत असताना साधनाताईंनी अपार कष्ट केले. अग्निदिव्य म्हणावीत अशा प्रसंगातून निर्भयपणे वाटचाल केली. आणि हे सारं सहजतेनं आणि आनंदानं सोसताना स्वतःच्या स्वतंत्र, प्रेमळ आणि विशेषतः अत्यंत संवेदनशील अशा व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्यही टिकवलं. बाबांच्या वादळी जीवनात साधनाताईंनी आयुष्यभर जी साथ दिली त्याचीच ही अद्भुतरम्य कहाणी. तर बालपण पण दोन भिन्न प्रवृत्ती होत्या. बालपण म्हणजे सगळे सनातन हिंदू घराणं, सनातन हिंदू ब्राह्मण घराणं, वैदिक. तर आम्ही 6 बहिणी 2 भाऊ. वडील लवकर गेले, 37व्या वर्षी 40शीत वडील गेले. लहान बहीण माझी 2 महिन्याची असताना ती अगदी निग्लेक्टेड झाली की तिने, कारण वडिलांचा मृत्यू झाला म्हणजे ही अपशकुनी लागली असं म्हणून तिला सगळ्यांनीच टाकून दिल्यासारखं कोणीच हात लावत नव्हतं. त्यामुळे तिचं मालिश सर्व लहानपण तिचं मीच केलं. आपलं फिडिंग वगैरे, दूध वगैरे पाजणं. ते लहान मुलांबद्दल मला प्रेम होतं. गरिबाबद्दल, लहान मुलाबद्दल. कोणी जास्त कोणी कष्ट करत आहे तर त्यांना आपण आपला हात द्यावा अशा तऱ्हेची माझी वृत्ती होती. श्रीमंती उपभोगायची काही ही वृत्ती माझी नव्हती. अशा वातावरणात मी वाढलेली आहे. घरी होम हवन, देवपूजा वडील करायचे. सोहळं ओळं फार पाळायचं. जात धर्म कोणाच्या हातचं वगैरे चालायचं नाही. कोणी अजिबात चालत नव्हतं कोणाच्या हातचं खाणं वगैरे. अशा वातावरणात मी, आणि त्या वातावरणात मी फर्स्ट क्लास पास झाली, फर्स्ट क्लास फर्स्ट. आणि प्रत्येक परीक्षेमध्ये माझा पहिला नंबर यायचा. तर माझ्यावर जरा जास्त प्रेम होतं सगळ्यांचं. मला असे कधी पुरस्कार घ्यावे लागते अशी मला त्या समाज कल्पना नव्हती. तर त्यावेळेला मला माझी छाती धडधड करायची की देवा मला हे नसतं मिळालं तर बरं झालं असतं. आता कसं काय. खूप देवाचं नाव घेऊ, देवा मला मी कशी जाईल त्या स्टेजपर्यंत. इतकी मी लाजरी आणि भित्री होती. एका वेगळ्याच कारणानं इंदू घुलेच्या घरात बाबा आमटेंचा प्रवेश झाला. बाबा त्यावेळेला 31 वर्षाचे होते. आणि बाबा घरामध्ये खूप श्रीमंती. एवढी दाढी होती, एवढी मोठी दाढी समजण्यासारखी, खूप दाट केस, दाढी आणि केस असे. एक कांबळं अंगावर, कांबळं सगळं वैभव सोडलं होतं. अंगावर कांबळं
हातामध्ये अशी एक वेगळी काठी होती, ते वाकडी तिकडी असते संन्याशीची काठी. पायात चपला नाही, पण चपला घालत नव्हते, बिना चपलानी. आणि एक शबनम बॅग, त्याच्यामध्ये ताट वाटी प्याला बाबाचं सगळं. म्हणजे जेवण झालं की आपल्या हातानं घासायचं, दुसऱ्याला द्यायचं नाही, स्वावलंबन. तर बाबांची दुसरी बहीण, बाबाच्या पाठची बहीण, तिचं नाव सुंदराबाई, म्हणजे आता त्या डॉक्टर पोळ झाल्या होत्या. त्यांना पाहण्याकरता, त्यांच्या मुलीला पाहण्याकरता, त्यांना नाही, त्यांच्या मुलीला पाहण्याकरता बाबा डॉक्टर पोळांबरोबर आमच्याकडे आले. आईने विचारलं, आता इंदूचं लग्न करायचं आहे म्हणे, आता चांगले वर पहा इंदूसाठी. बाबा म्हणे मी जरूर पाहिलं. मी काही भावाशी बोलत नव्हती, अजिबात नव्हती बोलत. आमचं बोलणं वगैरे असं नव्हतं. पण आम्ही सगळ्या बहिणी वगैरे एकत्र बसून अशा त्या गप्पा वेगळ्या, भाऊ वगैरे, पण बोलत नव्हती भावाशी अशी. तर बाबांनी पत्रच पाठवलं, वरवळ्याला गेले आणि मी सगळं शोधलं, पण माझ्या लायक मला कोणीच दिसलं नाही. म्हणून माझीच इच्छा आहे इंदूशी लग्न करायची. आपण विचार, आता हा आपला प्रश्न आहे, माझा प्रश्न नाही आहे, आपला प्रश्न आहे, आपण विचार करा. ते पत्र पाहिल्याबरोबर असा धक्का बसला सगळ्यांना. नंतर आले, 1 महिन्यानं आल्यानंतर काय विचार केला, तर माझ्या बहिणींनी सांगितलं, इतक्यात घाई कशाला, अजून जून ऑगस्टची गोष्ट, अजून लग्नाचे सीझन जायचं आहे, वेळ आहे, लग्नाला पुष्कळ वेळ आहे अजून. तर बाबांना खूप राग आला. बाबा त्यावेळेला, मग तुम्ही असं का स्पष्टच नाही का नाही म्हणत म्हणे. बाबा म्हणाले, नाही म्हणून द्या की आम्हाला पसंत नाही, अजून लग्नाला वेळ आहे, अजून पुष्कळ आहे, हे कशाला असं सांगता. आणि बाबा खूप ढसढसा रडले. तर अशी जमीन ओली झाली, फरशी होती, काळी फरशी ओली झाली. तर त्याची मला दया आली. मग मी नेहमी म्हणते, मी दयेच्या पोटी लग्न केलं तुमच्याशी. मनस्वी ताई आणि ध्येयवेडे बाबा यांचं सहजीवन म्हणजे आकांक्षांची एक अखंड यात्रा बाबांची आणि समर्पणाची समर्थ साथ ताईंची. काहीतरी वेगळं करायचं हे ठरलं होतं, नाही तर मी कशाला यांना केलं असतं. इतरांपेक्षा, इतर प्रोफेसर शिक्षक सगळे होते, कोणते ऑफिसर माझ्या बहिणींचे. आपण वेगळं करू काहीतरी. भविष्यामध्ये काय होणार आहे हे काही माहीत नव्हतं, पण काहीतरी वेगळं पाहिजे होतं. पूर्वी म्हणजे मी मिडल स्कूलमध्ये असताना निबंध आले होते. आता निबंध सगळेच जण लिहितात, आपली सहल वगैरे सगळे इंग्लिशमध्ये. तर मी काय लिहिलं निबंध, माय फेवरेट डिक्शनरी, 20th सेंचुरी डिक्शनरीवर मी लिहिला होता. म्हणजे मला काहीतरी वेगळं पाहिजे होतं. सिद्धार्थाचा गौतम बुद्ध करणारा तो तसाच एक क्षण बाबांच्या आयुष्यात सामोरा आला. तर एकदा काय झालं की एक महारोगी पडला होता रस्त्यामध्ये आळ्या. तर बाबाला वाटलं की आपण हे घाण काढतो लोकांची, समजा हातून टोपले घेऊन त्या गाडीत टाकतो. त्याची लाज नाही वाटली मला, त्याची घृणा नाही आली. एका महारोग्याची घृणा आली मला, किळस मेल्यासारखा तो मेलाच मला वाटते. तर बाबा घरी आले आणि खूप विचार करत बसले, खूप विचार केला. तर मला म्हणाले, इंदू माझी इच्छा आहे आपण महारोग्यांचं काम करू. म्हटलं ठीक आहे करा. त्यावेळेला महारोगी म्हणजे आपल्याला काय माहीत, महारोगी म्हणजे मोठाच रोग कोणता तरी असा. मी पण विचार केला की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे, म्हणूनच आपण लग्न केलं. तर महारोग आहे, होईल त्यातनं जे निष्पन्न होईल ते होईल. तर वर्धेला जाऊन मनोहरजी दिवाणांचा सल्ला घेतला, ट्रेनिंग कसं करायचं काय. त्यांच्याकडे एक 4 महिने ट्रेनिंग घेतलं वर्धेला, मनोहरजी दिवाण आणि डॉक्टर वार्देकर. ते जाऊन ट्रेनिंग घेतलं. दर आठवड्यातून म्हणजे मंगळवार ते शुक्रवार जायचे. ठरल्यानंतर 6 पेशंट बोलावले मनोहरजी दिवाणांनी. 6 पेशंटला घरी बोलावलं. सारखे पटांनी जागा मिळवून दिली बाबाने, हे काम करायचं आहे म्हणून. मिनिस्टर होते ना ते. आणि नंतर मग विनोबा तिकडे चालले होते खाली बुधानला. तिथे थांबले जवळ 40-50 लोक. तर बहुतेक माझ्याकडे जेवण राहत होतं पूर्वी. विनोबाजी जेवले नाही, बाकीचे लोक माझ्याकडे जेवले. म्हणजे कुठं गावात तिकडे त्यांच्यात. आणि इकडे झोपडी बांधली होती. तर झोपडीला एक तोरण मांडलं यांनी, विनोबाजींनी. आणि म्हणालेत, काहीच नव्हतं, बाबांनी आपल्या अंगावरचं कांबळ टाकलं असं खाली बसले विनोबाजी. 6-7 पेशंट त्यांना आतमध्ये जायला सांगितलं. एक तोरण लावलं आंब्याचं, इथे सेवेचं रामायण लिहिल्या जाईल हे बोलले असे. आणि खरोखरच एका रामायणाची सुरुवात झाली. त्याच्या पहिल्या कांडाची, एका जगावेगळ्या प्रकल्पाची नांदी झाली आनंदवन. आज आनंदवनाचं स्वरूप हे असं भव्य, आखीव, रेखीव आणि प्रसन्न दिसत असलं तरी सुरुवातीचा काळ अथक कष्टांचा होता.
कुष्ठरोग्यांची सेवा करणं, त्यांच्या जखमांची मलमपट्टी करणं हे बाबांनी आणि ताईंनी अतोनात प्रेमानं केलं. त्याचबरोबर त्यांना मानसिक आधार देत स्वतःच्या पायांवर उभं राहायला शिकवलं. सार्थ झालं ते नाव आनंदवन. त्या तिथे वळणावरी पण वेगळा क्षण एक आला. एकटे एकत्र आले आणि हा जथ्था निघाला. घोर रात्री श्वापदांच्या माजलेले रान होते. पांगळ्यांना पत्थराचे ते खडे आव्हान होते. ते खडे आव्हान होते. पेटती प्रत्येक पेशी मी असा अंगार झाले. आसवे अनघामयांचा आगळा शृंगार चाले. वेदनेच्या गरदरानी गरजली आनंदद्वाही. वेदनेच्या गरदरानी गरजली आनंदद्वाही. दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही. आसवांना वेळ एकांतात बसून आपले अश्रू रफू करत होते त्या आनंदवनात आता असा एक चमत्कार घडला की तिथला आनंद तिथल्या आजारापेक्षा जास्त संसर्गजन्य ठरला. एक नर्स आजारी पडली. 2-3 नर्सेस होत्या. एक नर्स आमच्या घराजवळच ठेवली तिथे. आता ते नवीन घर नाही का त्यात गोठा विकासचं घर, तिथं असे तट्ट्यात ठेवल्या होत्या. तर ती आजारी पडली. आजारी पडल्यानंतर तिचे कपडे कोण धुणार आहे? लेप्रसी पेशंटचे कपडे कोण धुणार आहे? मला खूप दया आली. मी चुपचाप पाठीमागून गेले आणि तिच्या साड्या, ते जे परकरं वगैरे जे काय ते सगळे मी भिरून धुवून आणले. मी तिला इतका धक्का बसला, ताई तुम्ही माझे कपडे धुतले. तुम्ही लेप्रसी पेशंट मी असं माझे कपडे तुम्ही धुतले? मी धुतले. तसंच एक गोपाळ शाह म्हणून होता, त्याची तो त्याला तर रिॲक्शन होती, त्याचे कपडे धुतले मी, रुमाल वगैरे असे. म्हणजे वेळ आली म्हणजे मी मागे पुढे पाहत नाही. मग मी म्हटलं माझ्या जीवाला काही होईल तरी होऊ द्या. त्यानंतर 4-5 महिन्यानं आमच्या झोपडीला सुरुवात झाली. पेशंट 6 होते, नंतर थोडे वाढू लागले. 6चे 10, 50, 40-30-40पर्यंत पेशंट सुरू झाले. तर येताना आम्ही डबा आणायचा आणि इथे एक वडाचं झाड होतं. त्या वडाच्या झाडाखाली आम्ही डबा खायचा आणि अंधार संबंध, खूप अंधार, कुठेच लाईट नाही, आमच्याजवळ टॉर्चही नाही. अशा रात्री जाताना 8 वाजता अंधारातून आम्ही इथून पैदल जायचं. सायकलवर मुलांना बसवायचं, ओढत ओढत सायकल न्यायची तिथपर्यंत. आणि एक ते लोखंडीचं झाड आहे, त्याचे टेंभे करायचे. त्या टेंभ्याच्या उजेडामध्ये कसं बसं जाऊन आम्ही पोचायचं. तर त्यावेळेला इथे विहिरीचा पाण्याचा खड्डा सुरू झाला होता आमच्या, पण पाणी काही लवकर लागत नव्हतं. मग लागलं पाणी एकदाचं. पाणी लागल्यानंतर मग आम्ही आमची इथे झोपडी बांधली. आता जे घर आहे आमचं सध्या इथं, असं व्हरांडा म्हणजे तट्ट्यासारखा पूर्ण मोठा लांबच्या लांब व्हरांडा, खाली मातीच सबंध. तिथं 4 गाई, 4 वासरं, 3 कुत्रे आणि आम्ही दोघं. असं आम्ही तिथे जवळजवळ पहिलं 1 वर्ष तिथे आम्ही काढलं. ताई फक्त विकास प्रकाशची आई राहिली नाही, ती अवघ्या अनाथांची आई झाली. परवा मला एका माणसाचं पत्र आलं की मी मराठी भाषिक नाही, पण मला तुमची मराठी भाषा आवडते, कारण त्या भाषेमध्ये आई हा शब्द आहे. तर आई शब्द आहे, त्यामध्ये आई हा संधी समास जर आपण काढला तर आईचा अर्थ कुठंच काही लागत नाही. संस्कृतमध्ये सुद्धा आई शब्द हा त्याचा संधी समास कुठंच काही तुम्हाला सापडत नाही. पण त्या व्यक्तीला असं मला वाटलं की त्या आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर, म्हणून तो आई हा शब्द बनतो. आनंदवनातील प्रत्येकाची त्यांना काळजी आहे. त्यांच्या मायेच्या शब्दांची सर्वांनाच ओढ आहे. ताईंनी आपल्या प्रेमाची, त्यांच्या व्यापक मातृत्वाची एक पाखर सगळ्यांवर घातली आहे. खऱ्या अर्थानं त्यांचं कुटुंब विशाल आहे. तसा हा मदर्स अप्रोच या आमच्या आईकडून झाला की हे फुल टाईम लाईफ मिशन इथे आहे आणि जमेल ते कुठल्याही कामाची लाज वाटू नये हा त्यातला स्थायीभाव होता. आईचा अप्रोच म्हणजे आई हे सगळं काम करते. आई ही सफाई कामगाराचं काम करते, आई ही स्वयंपाकी असते, आई ही गृहिणी असते, सखी असते, आई ही सचिव असते. आईचा जो अप्रोच असतो तो फुल टाईम अप्रोच असतो. त्याप्रमाणे हा अप्रोच आम्ही इथे आनंदवनाच्या कार्यपद्धतीमध्ये घेतलेला आहे आणि त्याला कारणीभूत या ताई असतात असं मला वाटतं. त्यांनी आनंदवनात उभारली आहेत स्मृतिचिन्ह, अनाम वृक्षांची आणि अनाम मूक कळ्यांची स्मरणशिला.
त्यांच्या दोघांच्या हातांनी आनंदवनात हिरवाई रुजली, फुलली, उमलली. उत्कट कवी हृदयाच्या बाबांनी आणि त्यांना सावलीसारखी साथ देणाऱ्या ताईंनी आयुष्यभर प्रेमाची उधळण केली माणसांवर, प्राण्यांवर, वृक्षांवर. प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा. हे जे सोनोग्राफीचं मशीन आलं ते एजंट ते आधारापेक्षा सेक्स डिटर्मिन करायला मुलगी आहे की मुलगा आहे पाहायला जास्त वापरतात. मुलगी आहे म्हणलं की लगेच पाडून टाकत होते. म्हणून ह्या ओळी सुचल्या, प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा. मी लहान मुली सांभाळल्या. मला सांभाळल्या म्हणजे लहान मुली म्हणजे एक स्टेशनवर सापडली होती, तिचं नाव चिंदी. ती 6 महिने राहिली. दुसऱ्या आता आहेतच माझ्या मुली, त्या 2 मुली. तिसरी एक खड्ड्यात सापडलेली मुलगी नवजात औरबक, तिला घरी आणलं. तिचं सगळं मी केलं, बाळणपणच केलं, फक्त जन्मच नाही दिला. बाकी न्यायदान करावं ते ताईंनीच. आनंदवनात सर्वांच्याच आई झालेल्या ताई सतत माणसं जोडत असतात. कुणाच्या दुखल्या खुपल्यावर फुंकर घाल, कुणाचं भांडण सोडव, कुणाच्या तक्रारी दूर कर, कुणाच्या अडचणींचं निवारण कर. हे सगळं करण्याचा नैतिक अधिकार ताईंचाच, पण त्यांचा महत्वाचा भावनिक अधिकार न्यायदानाचा. बाबा फटकन एकदम विचार सांगत निर्णय येतात. पण माझ्या तसं नाही. मी आधी एखादी गोष्ट चूक असली 10 जणांना विचारून मग न्याय देते. पण बाबा एकदम विचारल्यावर न्याय देतात. 1 घाव 2 तुटके, ते माझ्यानं ते होणार नाही. म्हणून मी बाबा म्हणते, मी बाबांना मी हायली इन्फ्लेमेबल, हायली इन्फ्लेमेबल, हँडल विथ केअर. पण बाबा काय म्हणतात, मग मी म्हणतो तिला नॉट टू बी लूज सेंटेड. आणि मग मी म्हणते असं बाबा, मालगाडीचंही काव्य चालतं. बाबा सर्जन आणि मी ॲनेस्थेसिस आहे. बाबा सर्जन आहेत. विदाऊट ॲनेस्थेसिया बाबा ऑपरेशन करून टाकतात. तर तुम्ही सांगा, ॲनेस्थेसिसची गरज आहे की नाही? तर माझा रोल ॲनेस्थेसियाचा आहे इथे, न्यायदानाचा आहे. आनंदवनात न्यायदानाचा, माझ्या न्यायावर लोकांचा जास्त विश्वास आहे. कुष्ठरोगी सुद्धा एक माणूस असतो हे जाणून त्यांना सर्वार्थानं उमेद देणारी एक दिशा दाखवली ताईंनी. तर पेशंटची लग्न करायची इच्छा होती, पण सगळीकडे खूप त्यावेळेला पेशंटचे लग्न नाही करायचे. कारण परोपळा झाले की एकदम रिॲक्शन उतून असे, म्हणजे फोडं असे एवढ्याने तोंड व्हायचे असे बायकांचे असे हे झालं की. मग मी यांना म्हटलं, तुम्ही म्हणता की रिॲक्शन आली म्हणजे दोघांनाही रिॲक्शन असली, रिॲक्शन म्हणजे खूप मोठ्या अंगावर येणं, तर सुपर इन्फेक्शन तर काही होत नाही. मग तुम्ही का नाही परवानगी जरी हे झालं तरी ऑपरेशन करून टाका यांचे सगळ्यांचे कुटुंबीयांचे, आणि ज्यांना मग तुम्ही यांचे लग्न लावून द्या. त्याच्याबद्दल पुष्कळ झालं, पण शेवटी कबूल झाले. लग्न लावून दिले. आतापर्यंत किती जोडपे आले, शेकडो जोडपे आहेत. पण त्याच्यावर टीका आली, दत्तपूर वगैरे ठिकठिकाणी टीका आली, ज्यांनी महारू यांचे लग्न लावले म्हणून. पण हे चांगलं आलं. शंकर सिंधू जे मुख्य कार्यकर्ते होते सोमनाथचे, ते म्हणजे ताईनं आमचं जीवन घडवून दिलं म्हणून. 1956-57 मध्ये या ठिकाणी कुष्ठरोग्यांची लग्न इथे करण्यास सुरुवात झाली. पहिल्या लग्नाला मंगलाष्टक म्हणायला रावसाहेब पटवर्धन, पुह पटवर्धन आणि गुनी दांडेकर होत. आता आईने हा समोर कन्सेप्ट मांडला की यांची लग्न का करून, आपण इथे शादीशुदा राहतो तर यांची लग्न आपण का करून देऊ नये. कारण नवऱ्यांनी सोडलेल्या बायका आणि बायकांनी सोडलेले नवरे, तर पुनर्विवाह शक्य आहे, पुनर्मिलन जरी यांचं शक्य नाही. त्यामुळे जगात सगळ्यात पहिल्यांदा कुष्ठरोग्यांची लग्न ही आनंदवनामध्ये सुरुवात झाली. आणि शेवटी या लग्नाला मंगलाष्टक म्हणायला स्पर्धा लागायची. कधी कुमार गंधर्व, कोमकली, कलापिनी, अश्विनी भिडे, प्रदीप भिडे, विजय तेंडुलकर, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, इतक्या तऱ्हेची मंडळी, नाटक, विविध क्षेत्रातील यांच्या लग्नाला मंगलाष्टक म्हणणारे लोक राहायचे की राजे महाराजांसारखी लग्न कुष्ठरोग्यांची व्हायला लागली. आणि त्या लग्नामध्ये लोकांना असं वाटायचं की आपलीसुद्धा लग्न या ठिकाणी व्हावी. तर वर्षानुवर्ष पु ल देशपांडेंनी, सुनीताबाईंनी यांच्या लग्नाला मंगलाष्टक म्हटलेली असतात. आज आनंदवन झालंय गजबजलेलं गोकुळ.
ताईंच्या संस्कारांच्या आणि शिकवणुकीच्या बळावर त्यांची मुलं सुना डॉक्टर विकास आमटे, डॉक्टर भारती आमटे आनंदवनाचं रूप आणखी उजळवत आहेत. गेली कित्येक वर्ष हेमलकशाचा प्रकल्प डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदा आमटे आपल्या सहकाऱ्यांबरोबर यशस्वी करतायत. किंबहुना मी असं म्हणेन की त्या जर एवढ्या उत्कटतेने आणि संपूर्ण समर्पणाच्या भावनेने त्याच्यात सामील झाल्या नसत्या तर आज ज्या प्रकारचं या कार्याचं भव्य आणि सगळ्या जगाला आदर्श ठरणारं असं स्वरूप दिसतं आहे ते तशा प्रकारे दिसलं नसतं. कारण कुठलंही काम हे दोन प्रकारच्या शक्तींशिवाय पूर्ण होत नाही, एक पुरुष शक्ती आणि स्त्री शक्ती. कारण बाबा म्हणतात आधी सुद्धा कुठल्याही भाषणामध्ये ते आईचं नाव प्रथम घेतात. कुठे राष्ट्रपती भवन असो, जगात कुठे गेले असलं तरी भाषणामध्ये पहिले नाव ते आईचं घेतात. तिचं जे अस्तित्व जे होतं ते या महारोगी सेवा समितीच्या प्रकल्पासाठी फार महत्त्वाचं ठरलं. बाबा फारच पुढचा विचार करणारे होते आणि ताई जमिनीवर बसून प्रत्येकाचा विचार करायचे. या घराच्या समाजसेवेची पार्श्वभूमी फार मोठी होती, त्यामुळे आपल्याला हे सगळं जमेल की नाही हा एक मोठा प्रश्न होता माझ्यासमोर. पण ताईंची प्रेरणा मागे होती आणि त्यांचं काम बघितलं होतं, त्यांनी आपल्याला स्वतः कामात झोकून दिलेलं बघितलं होतं. त्यामुळे मलाही थोडासा धीर आला की आपणही काहीतरी करू शकू. आणि हळूहळू मग आम्ही जेव्हा या भागात यायचं ठरवलं त्यावेळेला इथल्या सगळ्या डिफिकल्टीज ॲक्सेप्ट करायचं असं ठरवूनच आलो. आणि याच्यापुढे इथे येणाऱ्या ज्या स्त्रिया आणि मुली, विशेषतः स्त्रिया आणि मुली असं मी म्हणेन, कारण येणारं शतक स्त्रियांचं आहे, त्या ते घडवण्यात ज्यांचा हातभार लागणार आहे अशा तरुणी जेव्हा इथे येतील तेव्हा त्या ताईंची प्रेरणा घेऊन इथे येतील. आणि आजही या वयातही त्यांची इतकी धडपड सुरू आहे आणि त्यांना असं स्वतंत्र असं आयुष्य आम्ही असलेलं बघितलंच नाही. ते कायम दुसऱ्याचा विचार करायचा. हां, बऱ्याच वेळेला आम्हाला राग येतो की आता झालं तुम्ही खूप केलं, आता शांतपणे आपलं जीवन काय नाही तुम्ही जगत, या उतार वयामध्ये कशाला तुम्ही इतका त्रास घेता. पण तो स्वभाव माझा बदलू शकत नाही. आज हेमलकशाचं स्वरूप फार बदलून गेलं असलं तरी ते सगळ्यांच्या कष्टांचं आणि मनोधैर्याचं फलित आहे. आनंदवन सुरू झालं, महारोगी सगळे आपापल्याला लागले, सगळे चांगले, सगळं व्यवस्थित सुरू झालं. नंतर बाबांना मग आता शेती आनंदवनला 500-600 लोक किंवा जास्त लोक होते, 700-800. एक प्रकल्प हाती घेतला होता सोमनाथचा. म्हणून जमीन पाहिजे होती. हा एक केवळ शेतकी प्रकल्प नव्हता, जमीन नाकारल्या गेली. त्याला एक शैक्षणिक सोमनाथला अधिष्ठान जमीन देण्याचा मिळाली. प्रयत्न होता. सोमनाथला सोमनाथच्या जमीन धाडसी मिळाली. प्रकल्पानंतर सोमनाथला आम्ही जवळ हेमलकशाच्या प्रयोगाची कास धरली गेली. हा लोकबिरादरीचा प्रकल्प, कॅम्प अजून चालू आहे. किर्र जंगल त्यामुळे पुष्कळ जमीन आणि नागरी वा- संस्कृतीचा वाहतूक- साधा वाहतुकीमध्ये स्पर्शही आली. न झालेली आणि माडिया तिथून गोंड ही मग, आदिवासी जमात. मग शिक्षण नाही, खाणं पिणं माहीत नाही, साबण खाल्ले, साबण माहीत नव्हतं कधी, साबण नाही, कपडे दिले, मी साड्या जमवून दिल्या होत्या, तुकडे तुकडे करून लंगोट्याच केल्या साड्या, कपडा माहीत नाही. पावसाळ्यात त्यांना 6 महिने जेव्हा कट ऑफ राहायचं तेव्हा त्या बिचाऱ्या पायी चालत यायच्या त्या वयामध्ये एकट्या, कारण त्या बाबाचं चालणं शक्यच नव्हतं. त्यामुळे त्या अर्ध अंतर आलापल्लीपर्यंत जीपनी यायच्या आणि तेथे बाबा तिथेच थांबायचे यांची वाट पाहत आणि या स्वतः पायी चालत यायच्या. आणि मग आम्हाला जे काय आणता येईल त्यांच्याबरोबर तेवढ्या वस्तू आणून इथे पोचवत होत्या. तर 72 ते 84-85 पर्यंत मी पैदल जात होती. तिथून नाही, नागेपल्ली जे प्रोजेक्ट आहे मध्ये, कारण नागेपल्ली एक लहानसं प्रोजेक्ट आहे 20-25 एकराचं, त्याची गरज होती. तिथे उतरायचं, स्वयंपाक करायचा, जेवण करायचं, तिथून बसून समोर जायचं. खूपच चिंता असायची, कारण टेलिफोन नाही, पत्र नाही. इथे सेरेब्रल मलेरिया, साप भरपूर होते, काही घटना घडल्या. पण मग ती असे सगळं कष्ट करून वर्षातून एकदा तरी इथे यायची. वर्षात म्हणजे पावसाळ्यात, नंतर पावसाळ्यानंतर ती येतच असायची. पण पावसाळ्यात सगळे 2 दिवस पायी चालून नदीतून डोंग्यांनी पार करून वगैरे, या सगळ्या गोष्टीचा जो परिणाम या प्रकल्पावर झाला आहे. आता हे वाण 3ऱ्या पिढीपर्यंत पोचलं आहे. डॉक्टर दिगंत आमटे त्याच वाटेवर निघाले आहेत. बाबांनी पालक मेळावा घेतला तर 16,000 लोक होते, आदिवासी जेवले, गरीब लोक सगळे जेवले. त्या स्टेजवर पिलूनं सांगितलं की बाबा मला आता पैसे कमवायचे नाही, मी सुद्धा हेच तुमचंच काम करणार आहे. खूप टाळ्या वाजल्या, खूप आनंद झाला. आयुष्यातले अनेक ऊन पावसाळे सोसत
दोघांचा हा जीवन यज्ञ अव्याहत धगधगतो आहे. विवाहाच्या मंगलवेदीपासून माझी ही जीवनाची खडतर वाटचाल चालू आहे. या बाबाच्या प्रचंड यज्ञामधली मी एक साधी सुधी समिधा आहे. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही, आसवांना वेळ नाही. कोंडलेल्या वादळांच्या ह्या पहा अनिवार्य लाटा, माणसांसाठी उद्याच्या येथुनी निघतील वाटा. पांगळ्यांच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू, निर्मितीची मुक्त गंगा द्या इथे मातीत वाहू. नांगरू स्वप्ने उद्याची येथली फुलतील शेते, घाम गाळील ज्ञान येथे येथुनी उठतील नेते. ह्याच साठी वाहिली ही सर्व निढळाची कमाई, दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही, आसवांना वेळ नाही, आसवांना वेळ नाही.